नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इमेज फॉर्मिंग बाय कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररद्वारे 6 वेगवेगळ्या वस्तूच्या प्रतिमा कशा तयार होतात हे एकदम सोपे आणि सहज पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला 2 रूल माहीत असणे आवश्यक असते. पहिला म्हणजे एखाद्या वस्तूची जेव्हा प्रतिमा त्याची इन्सिडेंट रे एखाद्या वस्तूपासून त्याचे जे रे असतात त्या जर इन्फिनिटी पॉईंटपासून जर येत असतील तर त्या आरशाच्या फोकल पॉईंटमधून उत्सर्जित होतात किंवा पास होतात. दुसरा म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूची रेज ह्या सेंटर ऑफ कर्वेचर आरशाच्या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर पास होत असतील तर त्या जशाच तशा सेंटर ऑफ कर्वेचर मधूनच रिफ्लेक्ट होतील. त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे असा की जेव्हा इमेज हे आरशाच्या लेफ्ट साईडला बनत असेल त्यावेळी ती रिअल असते. त्यानंतर ती राईट साईडला जर बनत असेल तर ती व्हर्च्युअल असते. वेन ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, एखाद्या ऑब्जेक्टची जेव्हा रे इन्फिनिटीवरून येते तेव्हा ती आरशाच्या फोकल पॉईंटमधून पास होते. ज्या ठिकाणी ती इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी इमेज फॉर्म होते. ही इमेज पॉइंट असेल एकदम बारीक, डिमिनिक्स म्हणजे लहान, आणि रिअल ही याच्यामुळे कारण ती आरशाच्या डाव्या साईडला फॉर्म होत आहे. त्यानंतर दुसरी केस म्हणजे अशी वेन ऑब्जेक्ट ॲट बिहाइंड सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे आरशाचा हा पॉईंट जो त्याचा रेडियस असतो. सेंटर ऑफ कर्वेचर आणि इन्फिनिटीच्या मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट वस्तू किंवा एखादा पदार्थ ठेवल्यास त्यापासून 2 रे निघतील. एक रे हे पॅरलर असेल आणि दुसरी रे हे सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेली असेल. त्या वेळेला जी पॅरलर रे असते ती फोकल पॉईंटमधून पास होते. त्यानंतर जी दुसरी रे असते ते जशीच्या तशी सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होते आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी इमेज फॉर्मिंग होते. तुम्ही बघू शकता इमेज हे ॲक्च्युअल इमेजपेक्षा लहान आहे म्हणून ते स्मॉलर आपण धरू. आरशाच्या डाव्या साईडला असल्यामुळे आपण त्याला रिअल म्हणू. त्यानंतर उलट असल्यामुळे आपण त्याला इन्व्हर्टेड म्हणू. तिसरा पॉईंट म्हणजे असा की वेन ऑब्जेक्ट ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरवर जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवू त्यामधून 2 रे निघतील. एक पॅरलर असेल आणि एक फोकल पॉईंटमधून पास होईल. जी पॅरलर असते ते फोकल पॉईंटमधून पास होते आणि जे फोकल पॉईंटमधून जाते ते पॅरलर होते आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होतील त्या ठिकाणी ते इमेज फॉर्म होते. तुम्ही बघू शकता जेवढी इमेज आपली ॲक्च्युअली आहे तेवढीच इमेज फॉर्मिंग हे तेवढीच असते. त्यामुळे हे रिअल असणार, उलटी असल्यामुळे इन्व्हर्टेड, आणि साईज इक्वल म्हणजे इक्वल साईज. चौथा पॉईंट आपण बघू. वेन ऑब्जेक्ट ॲट सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस पॉईंट. जेव्हा आपला ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस पॉईंट यांच्या मधोमध असेल तेव्हा त्या वेळेला तुम्ही बघू शकता इंटरसेक्टिंग पॉईंट हा बिहाइंड द सेंटर ऑफ कर्वेचर, किंवा आपण त्याला सेंटर ऑफ कर्वेचर किंवा इन्फिनिटीच्या मधोमध असे म्हणू शकतो. त्या ठिकाणी त्या वेळेला आपली इमेज ही रिअल असणार, इन्व्हर्टेड म्हणजे उलटी असणार, आणि मॅग्निफाईड आपली जी इमेज आहे त्यापेक्षा मोठी असणार म्हणून मॅग्निफाईड. पाचवा पॉईंट आपण वेन ऑब्जेक्ट ॲट फोकस. जेव्हा एखादी वस्तू फोकल पॉईंटवर आपण ठेवू त्यावेळेला आपण बघू शकता की त्यापासून 2ही रिफ्लेक्टेड रे हे कुठेच इंटरसेक्टिंग नाही. म्हणजे हे 2ही रे जे रिफ्लेक्टेड रे आहेत त्या पॅरलर असल्यामुळे ते कुठेच इंटरसेक्ट होणार नाही. त्यामुळे आपली इमेज जी असते ते रिअल असते, लार्जर दॅन ऑब्जेक्ट असते. बट इमेज फॉर्म ॲट इन्फिनिटीवर ते इमेज फॉर्म होईल. 6वा आपला पॉईंट आहे वेन ऑब्जेक्ट बिटवीन फोकस पॉईंट अँड पोल. फोकस पॉईंट आणि हा जो आरशाचा मध्यबिंदू असतो याला पोल असे म्हणतात. पोल आणि फोकस याच्या मधोमध जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा ठेवू त्यावेळेला इमेज हे आरशाच्या उजव्या साईडला फॉर्म होईल असा आपल्याला आभास होतो. पण त्यावेळेला इमेज हे व्हर्च्युअल असणार कारण ते उजव्या साईडला फॉर्म होत आहे. इरेक्ट होणार, इरेक्ट म्हणजे सरळ, आणि मॅग्निफाईड ॲक्च्युअल इमेजपेक्षा थोडी मोठी असणार. तर ही असतात 6 डिफरंट केसेस ऑफ इमेज फॉर्मिंग बाय कॉन्केव्ह मिरर.